नमस्कार मित्रांनो, मी तुषार स्वागत करतो तुमचं ओळख मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जाणार आहोत दिल्लीतील रंगमंच या फार्मवरती. मित्रांनो, ही आहे गव्हाची शेती आणि जनरली गहू, बटाटे, राई यांची पिके इकडे घेतली जातात. इकडे विहिरी वगैरे नसतात मित्रांनो, सो जनरली बोरवेलने शेतांना पाणी पुरवठा केला जातो. आणि आपण चाललो आहे रंगमंच या फार्मच्या दिशेने. थोड्याच वेळात आपण त्या फार्मवरती पोहोचू मित्रांनो. फायनली आपण रंगमंच या फार्मवरती पोचलो मित्रांनो. आणि तिथे पोचल्यानंतर मी लगेच तिकीट वगैरे घेतलं आणि बघितलं तिकीटमध्ये काय काय असतं. तर तिकीटमध्ये लंच वगैरे, त्याच्यानंतर नाश्ता वगैरे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड होतं. आणि तिथे पोचल्यानंतर मला माझा सेल्फीचा मोह आवरला नाही, तर मी मित्रासोबत एक सेल्फी घेतली. आणि थोडेच पुढे जाऊन मला एक महादेवांचं मंदिर दिसलं. महादेवांचं दर्शन करून मी पुढे निघालो. नंतर थोड्याच अंतरावर पुढे जाऊन मला स्विमिंग पूल दिसला मित्रांनो. तर मग मला तिथे स्विमिंगचा मोह माझ्याने आवरला गेला नाही मित्रांनो. तर मग मी कपडे काढून स्विमिंग पूलमध्ये उतरलो आणि थोडी स्विमिंगची प्रॅक्टिस केली, पोहण्याचा आनंद लुटला. त्याच्यानंतर थोड्याच अंतरावर पुढे एक ग्रॅव्हिटी रूम दिसला मित्रांनो. त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर असं गरगरल्यासारखं वाटत होतं. तुम्ही सुद्धा एक्सपिरियन्स करू शकतात मित्रांनो. थोडा वेळ त्याच्यामध्ये थांबून कसाबसा मी बाहेर निघालो मित्रांनो. कसाबसा बाहेर निघालो आणि बाहेर निघून बघतो तर काय, तिथे खूप गर्दी झालेली होती. तिथे शाळेतील मुलं ट्रॅक्टरने जाताना दिसले, ट्रॅक्टरने फिरताना दिसले, झोका खाताना दिसले. ते झोका खाताना दिसल्यानंतर मला गावाकडची आठवण आली मित्रांनो. त्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी दिसले. तुम्ही बघू शकता. हे व्हिडिओमध्ये जे दिसते मित्रांनो, ते त्या कोंबड्या नसून त्या टर्की आहेत मित्रांनो. त्या जनरली कोंबड्यांसारख्या दिसतात. आणि हा शामृगासारखा दिसणारा जो पक्षी आहे तो आहे इमू. हे आहेत बदक. जनरली हे तर सगळ्यांना माहितीच असणार मित्रांनो. आणि त्या बदकांसाठी एक छोटासा स्विमिंग पूल तयार केलेला आहे. हे आहेत ससे. कोंबड्या तर सगळ्यांनी बघितलेल्याच असतील मित्रांनो. आणि ज्यांनी बघितलेलं नसतील त्यांनी व्हिडिओमध्ये बघून घ्या. हे आहेत कोंबड्या. त्याच्यानंतर शाळेच्या मुलांची लांब अशी लाईन दिसली उंटावरती बसण्यासाठी आणि उंटावरून बसून आनंद घेण्यासाठी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात मित्रांनो.
खूप अशी मोठी लाईन लागलेली होती आणि ते मुलं उंटावरती बसून आनंद घेताना तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसलं स्काय सायकलिंग. हे असतं स्काय सायकलिंग मित्रांनो, तुम्ही बघू शकतात. हे मुलं सायकलिंग करताना दिसत आहे. खूप गर्दी झाली होती शाळेच्या मुलांची. त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर मुलं क्रिकेट खेळताना दिसली. तिथे थोडा वेळ बसलो. तिथे बसून थोडा वेळ लहानपणाची आठवण आली मित्रांनो. मुलांना बघून मुलं क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत होते. तिथे एका शेतकऱ्याचं घर दिसलं मित्रांनो आणि ते बघून गावाकडची आठवण आली मित्रांनो. बघता बघता संध्याकाळ झाली होती मित्रांनो. आंब्याची झाडं, तेथील प्रकाश, खूप छान असं वातावरण तयार झालेलं होतं आणि वेळ झाली होती मित्रांनो घराकडे जायची. तर मग मी घराकडे जायला निघालो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू मित्रांनो.